स्वातंत्र्यदिनी सांगलीत शिवप्रतिष्ठानची भव्य हिंदवी स्वराज्य पदयात्रा अखंड हिंदुस्थानचा दिला नारा। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं भव्य हिंदवी स्वराज्य पदयात्रा अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आली। पूज्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। अखंड हिंदुस्थानची निर्मिती व्हावी आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत राहावी या मुख्य उद्देशाने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये अखंड हिंदुस्थान या संकल्पनेचा पुनरुच्चार करण्यात आला। पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य प्रतिमा विशेष रथात विराजमान करण्यात आल्या होत्या। हातात भगवे ध्वज घेऊन जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत शेकडो धारकरी आणि शिवप्रेमी या पदयात्रेत सहभागी झाले होते। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निघालेल्या या पदयात्रेने सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले। संपूर्ण मार्ग भगवामय झाला होता। अखंड हिंदुस्थान व्हावा आणि महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवावे हाच या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे। संभाजी भिडे गुरुजींच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व धारकरी एकत्र येऊन ही पदयात्रा अत्यंत उत्साहात पार पडत असल्याने शिवप्रतिष्ठानचे धारकरी अविनाश सामंत यांनी म्हटलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निघालेल्या या पदयात्रेमुळे संपूर्ण सांगली शहरात देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले। पदयात्रेची सांगता राष्ट्रगीताने महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली। आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन। आजच्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा ही आपण शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली होती। आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते खंडित स्वातंत्र्य मिळालं। कधी ना कधीतरी आपल्याला आज ना उद्या कधी ना कधीतरी हा देश अखंड झाला पाहिजे, याच्यासाठी ही जाणीव सर्वांच्या मनात रुजावी याच्यासाठी म्हणून आपण अखंड भारताची प्रतिमा, त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्री संभाजी महाराज आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे की जे हिंदुत्वाचं ज्वलंत प्रतीक होते, त्यांच्या प्रतिमा घेऊन आज आपण या ठिकाणी हिंदवी स्वराज्य पदयात्रा काढलेली आहे। यामध्ये शेकडो शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर गावागावांमध्ये सुद्धा ही हिंदवी स्वराज्य पदयात्रा निघालेली आहे। या आज स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं सर्व जनतेला शिवप्रतिष्ठानतर्फे हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।